OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता निम्मीने दिलेल्या PDF-मधील आपण MCQची सिरीज कंटिन्यू करत आहे. ज्या निम्मीच्या MCQमध्ये जवळपास 550 MCQ आहे, जे की आपल्या CBT परीक्षाकरता एकदम महत्त्वाचे आहे. तर त्याचा हा आजचा आपला 13वा क्लास आहे. जर तुम्हाला हे MCQ मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीनही भाषेमध्ये डाउनलोड करायचे असेल तर त्याची लिंक मी PDF डाउनलोड करण्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, त्याला सहजरित्या डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर चला मग वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. जर तुम्हाला मला सोशल मीडियावरती फॉलो करायचा असेल, सोशल मीडिया कोणत्याही प्लॅटफॉर्म असो, तर त्याचा ID मी दिलेला आहे रोशन ताजने फॉर यू. तुम्ही मला फॉलो करू शकता, कारण त्यावरती पण मी बराचसा अपडेट देत असतो. तर आजचा जो आपला चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे आपला 5वा, ज्या चॅप्टरचं नाव आहे अल्टरनेटर. 13वा क्लास आहे. 13वा क्लासमध्ये आपण आज 5वा चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि पूर्ण 5वा चॅप्टर संपवून पण टाकणार. याच्या अगोदर आपण 4 क्लास बघितलेले आहे आणि ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता, किंवा त्या प्लेलिस्टची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि एक थोडीशी सूचना की जर तुम्हाला फुल टेस्ट CBT परीक्षा करता जर इलेक्ट्रिशियन सेकंड इयरची जॉईन करायची असेल किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, ॲप डाउनलोड करून त्या टेस्टमधला इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजेल की नेमकं या टेस्टमध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर आपला जो चॅप्टर आहे अल्टरनेटर, पहिले तुम्हाला हे सांगून देतो की नेमकं आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत. तर याच्या अगोदर जर तुम्हाला आठवत असेल तर आपण DC जनरेटर पण शिकलो आणि DC मोटर पण शिकलो. तर जेव्हा DC जनरेटर शिकलो तेव्हा त्यामध्ये आपण जे जनरेट केलं ते काय होतं, DC करंट जनरेट होतं DCमध्ये. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्या घरी AC येतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी जर AC येतो आणि कधी कधी आपल्याला 3 फेज पण लागतो. जर आपल्याला घरी चक्की लावायची असेल तर मग आपल्याला 3 फेज AC पण सप्लाय लागते. तर पण आपण DC जनरेट करताना आपण 3 फेज तर शिकलोच नाही. DCमध्ये काय आपला एकच फेज होता आणि तोही काय होता, डायरेक्ट करंट होता. तर आपल्याला जर AC पाहिजे ना, AC जर जनरेट करायचा असेल तर त्याच्यासाठी पण एक मशीन लागेल. जशी DC जनरेटर होती त्याचप्रमाणे, पण त्याच्यामध्ये जनरेट होताना आपल्याला काय मिळणार, AC करंट मिळणार. तर AC करंट मिळणार बाहेर, तर मग त्याला आपण काय म्हणू, AC जनरेटर. DC करंट दिला तर त्याला आपण DC जनरेटर म्हणू. तर तसंच AC जनरेटर आउटपुटमध्ये देणाऱ्या मशीनला आपण त्याला AC जनरेटर म्हणू आणि त्याचं दुसरं नाव आहे अल्टरनेटर. काय नाव आहे त्याचं, अल्टरनेटर. काहून, जो करंट आपल्याला मिळणार आहे तो कसा राहणार, अल्टरनेटिंग राहणार. तर असं प्रमाणे जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर हे असे मोठे मोठे अल्टरनेटर लावले राहते मोठ्या मोठ्या पॉवर प्लांटमध्ये. आता हे एवढे मोठे राहते की त्याच्यासमोर जर माणूस उभा झाला तर खूप छोटा दिसते. थोडा आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. जर तुम्ही बघितलं तर हे अशा प्रकारे एक स्टेटर राहते, एक बाहेरची वाइंडिंग जी खूप मोठी राहते आणि त्याच्या आतमध्ये काय राहतो, रोटर राहते जो फिरणारा, त्याच्यावरती पण वाइंडिंग राहते. इथून सप्लाय देण्याकरता इथं स्लिप रिंग वगैरे दिलेलं राहते, ते काय एक्साइटर वगैरे. तर जसे जसे समोर प्रश्न येईल तसे आपण त्याला काय करू, सॉल्व्ह करत जाऊ. तर मग आजचा पहिला प्रश्न जर बघितला तर 253 आहे. आपल्याला प्रश्नाच्या नंबरचा काही करायचा नाही आहे, तरी पण आता बघा 2 भाषेमध्ये प्रश्न आहे, दोन्ही मी वाचायचा प्रयत्न करतो. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द EMF पर फेज. जर तुम्हाला EMF म्हणजे काय होतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपल्याजवळ 3 फेज आहे समजा, तर प्रत्येक फेजमध्ये किती EMF जनरेट होत आहे किंवा किती EMF तयार होत आहे, तर त्याला काय म्हणू आपण, EMF पर फेज असं म्हणू. म्हणजे EMF किती जनरेट होत आहे त्याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला. आणि जेव्हा फॉर्म्युला विचारला तेव्हा त्या फॉर्म्युल्यामध्ये समजवण्यासारखं काहीच नाही आहे. तो फॉर्म्युला काय करायचा राहते, पाठ करायचा राहते. तरी मी सांगतो की कसं लक्षात ठेवायचं 4 या ऑप्शनमध्ये. बघा समोर वाचून घेऊ. इन अन आयडियल अल्टरनेटर. आणि तुम्हाला जर आठवत असेल ना तर आपण DC जनरेटर शिकलो तेव्हाही त्याचा EMFचा फॉर्म्युला बघितला, वेगळा होता. तुम्ही ट्रान्सफॉर्मर जर शिकले फर्स्ट इयरमध्ये त्याच्यामध्ये पण त्याचा EMF फॉर्म्युला होता. EMF इंड्यूस सेकंडरीमध्ये त्याचाही फॉर्म्युला काय होता, वेगळा होता. जे फॉर्म्युले तुम्हाला काय होणार, वेगळे मिळत जाईल, पण तो कॉन्सेप्ट काय सर्वांचा सारखा आहे. फक्त ट्रान्सफॉर्मर आणि याच्यामध्ये फक्त फरक फक्त एवढाच आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये सर्व वाइंडिंग एका जागेवरती राहते आणि अल्टरनेटरमध्ये काय होते, फिरत राहते. कारण फिरणार तरच ते आपल्याला अल्टरनेटिंग आउटपुट मिळणार. ठीक आहे, तर बघा आता आदर्श अल्टरनेटरमध्ये EMF पर फेज मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं जाते. तर लक्षात ठेवा 4.44 वाला जे उत्तर आहे ते आपलं पक्का आहे आणि जे डिवाइडमध्ये आहे ते आपलं उत्तर बिलकुल चुकीचं आहे. 4.44 आणि φ म्हणजे आपला फ्लक्स झाला, F म्हणजे फ्रिक्वेन्सी झाली आणि T म्हणजे नंबर ऑफ टर्न म्हणजे किती वेळा वाइंडिंग गुंडाळली आहे, तो त्याला T ने डिनोट केला जातो. ठीक आहे, म्हणून याचं D उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द अल्टरनेटर. आता इथं विचारला की जे तुमचा आता जो फॉर्म्युला बघितला EMF इंड्यूसचा बघितला, सेम जेव्हा EMF इंड्यूस होतो म्हणजे EMF त्याच्यामध्ये तयार होतो तर त्या
त्याच्यामध्ये करंट फ्लो होणार, तर नेमकं त्या करंटचा ईएमएफची नेमकी डायरेक्शन एक तर इकडे जाऊ शकते किंवा इकडे जाऊ शकते. तर नेमकं ते फाइंड करायसाठी तुम्हाला जर आठवत असेल तर डीसी जनरेटरमध्ये आपण फ्लेमिंगचे 2 रूल बघितले, एक लेफ्ट हँड आणि एक राईट हँड. जर हे कसं फिरणार आहे ते जर माहीत करायचं असलं तर आपण लेफ्ट हँड वापरतो, पण जर करंटची डायरेक्शन किंवा ईएमएफची डायरेक्शन जर माहीत करायची असेल तर आपण काय करतो, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरतो. तर सेम जसं डीसीमध्ये केलं तसंच आपण काय करू, एसीमध्ये पण करू. तर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरू आपण कशासाठी, जर अल्टरनेटरमध्ये प्रेरित ईएमएफची जर दिशा आपल्याला शोधायची असेल तर आपण नियम वापरतो फ्लेमिंगचा राईट हँड म्हणजेच उजव्या हाताचा नियम. त्याचं डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर आहे. नंतर व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट ऑफ अल्टरनेटर. आता विचारलाय नेमका अल्टरनेटरचा कोणता पार्ट. आता तुम्ही जर बघितलं इथे शाफ्ट लागलेला आहे आणि शाफ्टवरती एक कोर ठेवलेली आहे. कोर ठेवलेली आहे म्हणजे 100% की याच्या बाहेर पुन्हा दुसरी वाइंडिंग असणार. हा काय असणार, मग हा असणार आपला रोटर. काय असणार आपला रोटर. रोटर म्हणजे जो फिरणारा, शाफ्टवर लावलेला म्हणजे तो फिरणारच आहे. तर मग आता स्टेटर आणि एक्साइटर 2 ऑप्शन तर कटले. रोटरचे जर बघितले तर 2 ऑप्शन आहेत. रोटरचे बघितले तर 2 ऑप्शन आहेत. तर मी तुम्हाला पहिले सांगून देतो बघा. जर रोटर असा छोटा असला, त्याचा डायमीटर म्हणजे व्यास जर कमी असला आणि असा जर लांब असला तर त्याला आपण स्मूथ सिलेंड्रिकल म्हणतो. जसं आपल्या घरी बेलनं राहते ना, बस तशा प्रकारे असं लांब राहते आणि डायमीटर त्याचं काय राहते, कमी. तसंच एक दुसरं रोटर राहते, त्याचं डायमीटर खूप मोठं राहते, म्हणजे असं गोलाईनी तो खूप व्यासने खूप मोठा राहते, पण त्याची जी लेंथ आहे ना अशी खूप शॉर्ट राहते. शॉर्ट म्हणजे अशी छोटी. तर त्याला काय म्हणतो आपण, हा झाला स्मूथ सिलेंड्रिकल आणि याला काय म्हणतो, सायलेंट पोल म्हणतो. काय म्हणतो, सायलेंट पोल. कारण की याचे पोल आहे ना असे बाहेर प्रोजेक्ट झालेले किंवा असे बाहेर निघलेले राहते, खूप मोठे राहते त्याच्या कारण. ठीक आहे. तर इथं डायग्राम ही दाखवली आहे. तर डायग्राम कशाची दाखवली आहे, सायलेंट पोलची. तर मग याचं सी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज द फॉर्म्युला. बघा पुन्हा फॉर्म्युला विचारला आहे, कॅल्क्युलेट द ईएमएफ इक्वेशन. आता जसा पहिला प्रश्न होता ना सेम तसाच हा प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये काय केलं आहे, जे वाइंडिंग केली आपण त्या वाइंडिंगचे फॅक्टर राहते, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, कॉइल स्पॅन फॅक्टर असे ते फॅक्टर राहते, त्या फॅक्टरला फक्त मधामध्ये टाकलाय. तर फॉर्म्युल्यामध्ये काही बदल नाही. जसं सुरुवातीला आपण 4.44 बघितलं तर 4.44 वाले आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. दोघापैकी एक उत्तर असणार, पण त्याच्यामध्ये काय होतं, लास्टमध्ये फाय होता, एफ होता आणि टी होता. तर तुम्ही जर बघितलं, एम सोडून द्या, एम म्हणजे ते मॅक्झिममसाठी एम लिहिला आहे. याच्यात जर बघितलं टी आहे, फाय आहे, पण याच्यामध्ये एफ नाही आहे, म्हणजे हा वाला फॉर्म्युला चुकला. उरला आपल्याजवळ इथं एफ पण आहे, टी पण आहे आणि फाय पण आहे, म्हणजे आपला सी वाला ऑप्शन आहे इथे करायला बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर हाऊ द अल्टरनेटर आर रेटेड. आता विचारला की अल्टरनेटरची रेटिंग कशामध्ये राहते. तर बघा इथं अल्टरनेटची रेटिंग म्हणजे पॉवर रेटिंग झाली. कोणती झाली, पॉवर रेटिंग. तर हे जे युनिट दिलं आहे हे कशाचं आहे, हे व्होल्टेजचं आहे, फक्त कशाचं आहे, व्होल्टेजचं. तर आपल्याला व्होल्टेजबद्दल सध्या काही करायचं नाही. आपण व्होल्टेजच्या बद्दल बोलत आहोत का नाही, आपण अल्टरनेटरच्या रेटिंग विचारली, ती कशाची राहते, पॉवरची. आता बघितलं तर हाई पॉवर आहे, हाई पॉवर आणि हाय पॉवर आहे, तीनही पॉवर आहे. कोणती पॉवर आहे, तीन आहे. परंतु इथं काय विचारलं, नेमकं फक्त अल्टरनेटरचं विचारलं. काय विचारलं, अल्टरनेटर. तेच जर आपल्या घरी कोणती इक्विपमेंट आहे त्यांची जर रेटिंग विचारली असती तर आपण एक तर किलोवॉटमध्ये दिली असती का मेगावॉटमध्ये दिला. तर मेगावॉटवाल्यात आपल्या घरी वस्तू नाही आहे, पण किलोवॉटवाल्या वस्तू काहीशा आपल्याकडे राहते, हीटर वगैरे जर पकडलं तर राहते. तर हे वॉट जे आहे हे वॉट ॲक्टिव्ह पॉवरसाठी वापरलं जाते. ठीक आहे. पण हा जो अल्टरनेटर आहे तो पूर्ण पॉवर तयार करतो. पॉवरचे पण 3 टाईप राहते, तुम्हाला माहीत असेल, आता मी डिटेलमध्ये जाणार नाही. तर अल्टरनेटर असो किंवा ट्रान्सफॉर्मर असो, दोघांचं पण युनिट काय राहते, केव्हीए. म्हणजेच ओल्ट अँपियर, म्हणजे किलो ओल्ट अँपियर, किंवा याचं राहू शकते MVA असं पण राहू शकते. तर लक्षात ठेवा व्ही म्हणजेच वोल्ट आणि अँपियर दोन्ही पण सोबत राहते, असं त्याच्या पॉवरचं युनिट आहे. म्हणून या अल्टरनेटरचं काय राहील युनिट, मग ए वाला ऑप्शन काय राहील याचा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन इन अल्टरनेटर. इथं विचारला आहे की रेग्युलेशनचा फॉर्म्युला सांगा, व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला सांगा कशाच्या, अल्टरनेटरचा. आता कधी कधी याच व्होल्टेजचा, आता सध्या इथं व्होल्टेज रेग्युलेशन विचारलं आहे, कधी कधी स्पीडचं रेग्युलेशन विचारलं जाते. फॉर्म्युला जवळपास सारखा, फक्त इथं व्होल्टेजच्या ठिकाणी तुम्हाला स्पीड दिसणार. तर लक्षात ठेवा त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येकामध्ये 100नी गुणाकार केलेला आहे. तर 100 हे एवढा पार्ट सारखा आहे, पण प्रत्येकामध्ये लक्षात ठेवा काय राहते, जे आपलं अल्टरनेटर आहे ते 2 पद्धतीने आपण त्याला ऑपरेट करू शकतो. एक तर नो लोड, म्हणजे त्याच्यावरती काही लोड कनेक्ट करणार नाही, आणि मग एक राहते फुल लोड, म्हणजे त्याच्यावरती आपण लोड कनेक्ट करणार. तर त्या दोघांच्या व्होल्टेजमधला फरक म्हणजेच आपला काय झाला, रेग्युलेशन. आता इथे बघाल तर त्याचा फॉर्म्युला आहे नो लोड मायनस फुल लोड. ठीक आहे. म्हणजे नो लोडवरती त्याचं व्होल्टेज घ्यायचं जे जास्त राहील, आणि फुल लोडवरती त्याचं व्होल्टेज घ्यायचं जे की कमी राहील, आणि त्याच व्होल्टेजने काय करायचं, डिवाइड करायचं. म्हणजे इथं जर एक्स असणार, मायनस जर इथे वाय असणार,
वाय असणार, तर लक्षात ठेवा खाली पण काय राहील, वाय राहील. पण कोणत्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये इथे पण काय राहू शकतो, एक्स लावू शकतो. तर ॲक्च्युली डाऊन रेग्युलेशन राहते, पण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपला बीवाला बिलकुल बरोबर आहे. जे मागे आहे तेच काय राहील, खाली राहील. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं बी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द सप्लाय फ्रिक्वेन्सी ऑफ अन अल्टरनेटर हॅव्हिंग द 6 पोल. आता इथं विचारलं आहे व्हॉट इज द सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लाय फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, जर तुम्हाला 6 पोल आहेत ना, तुम्हाला जर आठवत असेल तर मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं की न्यूमेरिकल पूर्ण मी जे आपलं हिंदी चॅनल आहे यूट्यूबवरती ओपन माइंड गुरुजी, तिथे स्पेशल प्लेलिस्ट आहे. सेकंड इयरचे जेवढे काही न्यूमेरिकल आहे पूर्ण त्या MCQ मधले मी स्पेशल तिथं वेगळे न्यूमेरिकल शिकवले, कारण न्यूमेरिकल शिकवायला लागते वेळ, आणि इथे आपण वेळ वाया घालवू शकत नाही. ठीक आहे, तरी मी तुम्हाला सांगून द्यायचं फॉर्म्युला आहे त्याचा F = NP/20. इथं टाकायचं स्पीड आणि इथे टाकायचे पोल, आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर तुम्हाला 50 हर्ट्स मिळेल. म्हणजे याचं सी उत्तर तुम्हाला काय होईल, बरोबर मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक तसाच प्रश्न आहे, सेम फॉर्म्युला आहे, फक्त फॉर्म्युलामध्ये मागच्या प्रश्नामध्ये काय काढलं, F काढलं, आणि इथे काय काढायचं आहे आपल्याला, स्पीड काढायची आहे. बस F इकडे गेला, इकडला इकडे झाला आहे. फॉर्म्युला तोच आहे 120 F/P. पुन्हा फ्रिक्वेन्सी टाकायची, पोल टाकायची, तुम्ही कॅल्क्युलेट केले की तुम्हाला 3000 उत्तर मिळेल. 3000 उत्तरासाठी सी काय राहील, बिलकुल बरोबर. आता इथं काय कॅल्क्युलेशन करून मी दाखवणार नाही आहे. ठीक आहे, कारण ऑलरेडी हे सर्व मी वेळ त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळं. व्हॉट कंडिशन आर लॅम्प बिकम ए डार्क इन डार्क लॅम्प मेथड ऑफ पॅरलल ऑपरेशन ऑफ 2 अल्टरनेटर. बघा, 2 जर अल्टरनेटर आपल्याला एकाच लाईनमध्ये, कारण बघा एक जी लाईन राहते त्या लाईनमध्ये एकाच अल्टरनेटरनी, जो एकच अल्टरनेटर आहे म्हणजे आपला AC जनरेटर आहे, तर एकाच जनरेटरनी सर्व पूर्ण देशाला आपण सप्लाय करू का, नाही. आता वेगळे वेगळे अल्टरनेटर लागणार, वेगळे पॉवर प्लांट, ते पूर्ण काय एकामेकाशी कनेक्ट राहते. कसे राहते, पूर्ण एकामेकाशी कनेक्ट, ज्याला आपण ग्रीड म्हणतो. तर कनेक्ट करताना कोणताही अल्टरनेटर आणून तिथे लावून देत नाही, त्याला बरोबर काय करावं लागते, याच्यासोबत मॅच करावं लागते. म्हणजे असं समजा, एक उदाहरण देतो छोटंसं मी. तुम्ही जर 2 मित्र आहेत, दोघे जण तुम्ही बाईकने जर चालले, तर तुम्हाला काय करायचं आहे की दोघांना एकमेकाचा हात पकडून आता चालायचं आहे, हायवेवरनं तुम्हाला जायचं आहे, 2 गाड्या वेगळ्या वेगळ्या. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही कुठे एक जण मागं आणि एक जण पुढे, तर हात पकडू शकाल का, नाही पकडू शकाल. तुम्हाला काय करावं लागेल, दोघांची स्पीड मेंटेन करावं लागेल, दोघांचे बरोबर गिअर मेंटेन करावं लागेल, ते दोन्ही गाडीची बरोबर हाईट बरोबर पाहिजे, पिकअप बरोबर पाहिजे, सर्व बरोबर पाहिजे, तेव्हा तुम्ही एकमेकाचा हात पकडून बिलकुल सहजरित्या तुम्ही जाऊ शकता. तसंच जर ट्रान्सफॉर्मरचं पण असंच राहते. तर अल्टरनेटर जर तुम्हाला अल्टरनेटरमध्ये लावायचं असेल, अल्टरनेटर म्हणजे पॅरललमध्ये, तर त्याला सिंक्रोनिझममध्ये आणलं जाते. म्हणजेच त्याचे सर्व पॅरामीटर हे एकसारखे आहे का नाही ते चेक केलं जाते. त्यासाठी एक मेथड आहे, डार्क लॅम्प मेथड असं त्याचं नाव आहे. तर आता मी जास्त डिटेलमध्ये नाही जाईल. तर इथं विचारलं आहे की कोणत्या कंडिशनला लॅम्प बिकम ए डार्क इन डार्क लॅम्प मेथड. डार्क म्हणजे तो लाईट बंद होऊन जाते, कोणत्या वेळेस बंद होते म्हणते ते विचारलं आहे. तर जेव्हा व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी जर सेम राहिली, म्हणजे पहिला अल्टरनेटर दुसरा अल्टरनेटर दोघांची फ्रिक्वेन्सी आणि सोबतच त्याचे व्होल्टेज जर सेम असेल, तो लॅम्प का होतो, बंद होऊन जातो. म्हणजे समजतं आपल्याला की याचं व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी काय सेम आहे, म्हणून याचं बी उत्तर काय राहील, बरोबर. आता जिथं व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सारखं म्हटलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजवाला एकच ऑप्शन आहे बीवाला, तर बीवाला काय राहील तुमचा, बरोबर राहील. त्यानंतर हाऊ द कंपेन्सेट डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट ड्यू टू द आर्मेचर रिॲक्शन इन अल्टरनेटर. आता फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आर्मेचर रिॲक्शनचा अर्थ काय होते, मग तुम्हाला प्रश्न कळेल. इथं विचारला अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनमुळे डी चुंबकीय प्रभावाची भरपाई कशी केली जाते. आता नेमकं काय म्हणणं याचा प्रश्नाचं मी सांगतो. पहिले आपली जे स्टेटर वाइंडिंग आहे ही एक स्टेटर वाइंडिंग, आणि इथे काय आपल्याजवळ रोटर वाइंडिंग. त्या रोटरला काय करतो, DC सप्लाय देतो. मग याच्यामध्ये करंट फ्लो झाला की फ्लक्स तयार होऊन ते फ्लक्स काय करतात, आपल्या स्टेटरला कट करतात, आणि या स्टेटर वाइंडिंगमध्ये म्हणजे जे बाहेरची वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये EMF तयार होतो. मग काय करतो, तो पण आपले स्वतःचे फ्लक्स तयार करतो. स्वतःचे फ्लक्स तयार केले की बघा, या रोटरचा एक फ्लक्स होता, ठीक आहे, त्याला FR लिहू, आणि या स्टेटरचा काय होईल, दुसरा फ्लक्स तयार होईल, त्याला FS लिहून टाकू. हे दोघांचं काय होते, मग भांडण होते. दोघांचे फ्लक्स एकामेकाला हे करतात, मग एकामेकाला करून जे मग तेव्हा रिझल्ट काय निघतो की भांडण झालं की दोघांची एनर्जी कमी होते. कमी झाल्याने काय होते, आपले काय होते, लॉसेस वाढते. तर त्यालाच आर्मेचर रिॲक्शन असं म्हटलं जातं. पण कधी कधी काय होतं, हेच काय होते, भांडता त्यांची ताकद कमी होते, आणि कधी कधी एकाच डायरेक्शननी भांडायला लागले तर त्यांची ताकद काय होते, वाढून जाते, म्हणजे फ्लक्स वाढून जातो. तर जेव्हा कमी होते त्याला डिमॅग्नेटायझेशन असं म्हटलं जाते. तर याच्यावरती उपाय काय असं विचारला. उपाय काय की आपण काय करतो, फील्डचं एक्सायटेशन वाढवून टाकतो. म्हणजे आता नेमकं फील्डचं एक्सायटेशन म्हणजे काय की हे जे आपलं अल्टरनेटर आहे, अल्टरनेटरची डायग्राम आहे, मधामध्ये जे राहते ती काय आपली फील्ड आहे, ज्याच्यात आपण फ्लक्स तयार करतो. त्याला आपल्याला DC सप्लाय द्यावा लागते. कोणता सप्लाय द्यावा लागते, DC. जरी आपला अल्टरनेटर AC असलं तरी सप्लाय आपल्याला त्याला DC द्यावं लागते. एक तर त्याला DC जनरेटर कनेक्ट करून देतो किंवा आपण बॅटरी लावून देतो, पण DC सप्लाय द्यावा
लागते आणि त्याला म्हणतो आपण फील्ड वाइंडिंग. ठीक आहे, तर मग याचा सप्लाय काय करायचं, वाढवायचं. जर तुमचं चुंबकत्व काय होत असेल त्या अल्टरनेटरमधलं कमी होत असलं तर सप्लाय काय करायचा, वाढवायचा. म्हणजे त्याचं सी उत्तर काय राहील, बरोबर राहील की फील्ड उत्तेजना प्रवाहन काय करायचं, वाढवणे किंवा त्याला वाढवायचा, करंटची व्हॅल्यू वाढवायची. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज यूज ऑफ सिंक्रोनोस्कोप. आता इथे विचारलाय सिंक्रोनोस्कोपचं काम आहे, त्याची डायग्राम दाखवून देतो. अशा प्रकारे राहते सिंक्रोनस. जे हे ग्रीन 2 लाईट लागले, जर हे 2 लाईट लागले तर समजायचं की आपले जे पॅरामीटर आहे, म्हणजे 2 अल्टरनेटर लावायचे, खूप सारे राहते, पण आता 2चं आपण उदाहरण घेतलं की दोघांची स्पीड सारखी आहे, दोघे सिंक्रोनिझममध्ये आहे, म्हणजे एकत्र बरोबर चालल्या दोघांच्या पण गाड्या. तेव्हा काय करतोय, 2 लाईट लागतो. नाहीतर मग काय होते, इकडले लाईट लागले तर समजायचं की जनरेटर काय स्लो आहे, जो आपण कनेक्ट केला तो, आणि इकडले लागले तर समजायचं की आपण कनेक्ट केलेला जनरेटर सध्या काय फास्ट आहे, कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, जो ऑलरेडी कनेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं त्याचं सिंक्रोनिझम चेक केलं जाते की दोन्ही बरोबर एका फ्लोमध्ये चालले की नाही चालले. तर त्याच्यासाठी सिंक्रोनोस्कोप वापरलं जाते. प्रश्नात तेच विचारलं होतं. त्याचं काम काय, ॲडजस्ट आउटपुट नाही, ॲडजस्ट फेज सिक्वेन्स नाही, ॲडजस्ट सप्लाय नाही. तो काय करते, इंडिकेट द करेक्ट इन्स्टंट ऑफ पॅरलल. म्हणजे तो सांगते की बरोबर आता या स्पीडला दोघांची स्पीड काय झाली, बिलकुल दोघंही सिंक्रोनिझममध्ये आलाय. हे तुम्हाला सांगते की समांतरसाठी योग्य जो क्षण आहे तो तुम्हाला फाइंड करून देतो किंवा बरोबर सांगतो नाही आता बरोबर सिंक्रोनिझममध्ये आलेलं आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द इक्विपमेंट दॅट प्रोव्हाइड डीसी टू द रोटर ऑफ अल्टरनेटर. आता विचारला आहे की अल्टरनेटरला जो आपण डीसी सप्लाय देतो, मी आत्ताच सांगितलं हे जे आपलं अल्टरनेटरचं रोटर आहे याला आपण काय करतो, या स्लिप रिंग थ्रू डीसी सोर्स देतो. कोणता देतो, डीसी. पण आपल्याला आउटपुट मिळताना इथे एसीच मिळतो. तर याला काय म्हणतो, फील्ड एक्सायटेशन म्हणतो. काय म्हणतो, फील्ड एक्सायटेशन. म्हणजेच त्याला एक्सायटर पण असं त्याचं नाव आहे. तिथं तेच विचारलं आहे की त्याला अल्टरनेटरच्या रोटरला डीसी पुरवठा करणाऱ्या उपकरणाचे नाव काय, तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सायटर किंवा उत्तेजक म्हणतो. त्याचं हे उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन अल्टरनेटर. आता इथं विचारलं आहे की अल्टरनेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंगचं काम काय आहे, डॅम्पर वाइंडिंगचं काम काय. तर आता तुम्हाला जर माहीत असेल, कधी कधी काय करते आपली जशी गाडी झटके मारते ना, तशीच काय करते आपला अल्टरनेटर पण काय करतो, झटका मारतो. अल्टरनेटर झटका मारला. आता अल्टरनेटर कधी कधी सिंक्रोनस मोटरसारखं काम करतो. आता सिंक्रोनस मोटर काय, तर हे नंतर आपण बघूया नंतरच्या चॅप्टरमध्ये. सध्या तर तो झटका मारतो ना, झटका मारतो त्याला हंटिंग म्हटलं जाते. हंटिंग जर तुम्हाला हे कशामुळे, ते स्पीड जर कमी जास्त झाली, लोड जर कमी जास्त झालं तर स्पीड कमी जास्त होते, मग ते काय होते, गाडी झटका मारते आपली. तशासारखी ही मोटर पण काय होते, झटका मारते. ते नाही मारली पाहिजे म्हणून आपण काय करतो, त्याच्यात डॅम्पर वाइंडिंग लावतो. कोणती वाइंडिंग लावतो, डॅम्पर. तर इथं रिड्यूस द हंटिंग असं इफेक्ट असं म्हटलं आहे. हंटिंग म्हणजेच ते झटका मारणं. आता इथं शिकार लिहिला आहे, शिकार नाही, त्याला काय म्हणू आपण, जर झटका मारतो त्याला मराठी शब्द तोच आहे, त्याला हंटिंग म्हणतो. तर हंटिंग वर्ड असा लक्षात ठेवा. तर याचं सी उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर विच कंडिशन इज टू सॅटिस्फाय बिफोर द पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर. जर तुम्हाला 2 अल्टरनेटर जर पॅरललमध्ये लावायचे असेल, पॅरलल म्हणजे समांतरमध्ये एका लाईनमध्ये, जे मग तुम्हाला समजून सांगितलं मी, तर लावायची असेल तर तुम्हाला विचारलं की कोणत्या कंडिशन सॅटिस्फाईड. जसं तुम्हाला सांगितलं 2 मित्रांना गाडी चालवायची आहे सोबत पॅरललमध्ये, तर कोणती कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे, त्यासारख्या अल्टरनेटरचा. तिथे प्रश्न विचारला आहे की अल्टरनेटरच्या समांतर ऑपरेशनपूर्वी कोणत्या अटी पूर्ण करायच्या आहे किंवा पूर्ण अटी कोणत्या पाहिजे, हे तिथं प्रश्न विचारला आहे. तर बघा, रेटिंगची काही गरज नाही, रेटिंग कमी जास्त राहू शकते. त्यांचा फेज सिक्वेन्स सेम पाहिजे म्हणजे RYB असा सेम पाहिजे, बरोबर आहे. इम्पिडन्सचा काही विषय नाही आहे आणि स्टेटरच्या इम्पिडन्स नाही, फक्त काय पाहिजे या ऑप्शननुसार फेज. पुन्हा बाकीच्या पण गोष्टी पाहिजे, आउटपुट व्होल्टेज वगैरे पाहिजे, पुन्हा बाकीच्या गोष्टी, पण या ऑप्शननुसार त्यांचा जो फेज अनुक्रम आहे, जसा RYB आपला स्टँडर्ड राहते त्या पद्धतीने दोन्ही अल्टरनेटरचा काय पाहिजे, फेज सिक्वेन्स सेम पाहिजे. ठीक आहे. तर मग याचं बी उत्तर काय राहील, बरोबर आहे. तेव्हा आपण काय करू, त्याला पॅरललमध्ये कनेक्ट करू. तर बी उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर विचारला आहे की व्हॉट इज द स्पीड ऑफ ॲन अल्टरनेटर कनेक्टेड टू द फ्रिक्वेन्सी. आता बघा, याचा पुन्हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये टाका आणि कॅल्क्युलेट करा, किंवा ओपन माइंड गुरुजीवरती स्पेशल मी न्यूमेरिकल वेगळे समजून सांगितलं आहे. निम्मीनुसार याचं उत्तर 1500 यायला पाहिजे. जर तुमचे पोल 4 असणार तर तुम्ही याला सोडवून बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द कंडिशन द 2 लॅम्प बिकम ब्राईट अँड 1 लॅम्प डार्क ड्युरिंग द पॅरलल ऑपरेशनिंग ऑफ 2 अल्टरनेटर. आता बघा, इथं विचारला आहे की जर 2 लॅम्पपैकी 2 लॅम्प काय सुरू आहे आणि एक लाईट काय झाला, बंद झाला, म्हणजे याला 3 लॅम्प मेथड म्हणतो. अशा पद्धतीने इथं लॅम्प लावले राहते. समजा हा ऑलरेडी आपला कनेक्ट आहे आणि नवीन जर अल्टरनेटर लावायचा असेल तर त्याला तिथे काय करतो आपण, हे अशा प्रकारे इथं बघा लॅम्प लावलेला आहे. आता तुम्हाला दिसणार नाही, लॅम्प लावले आहे, तर लॅम्पने आपण चेक करतो की बरोबर सर्व म्हणजे सिंक्रोनिझममध्ये आलं की नाही. तर इथं विचारलं आहे की जर 2 लॅम्प काय ऑन आहे, 2 लॅम्प काय ऑन कंडिशनमध्ये आहे आणि 1 लॅम्प काय ऑफ कंडिशनमध्ये आहे, म्हणजे बंद झाला आहे, तर आपण त्याचा अर्थ
अर्थ काय समजायचा हे विचारलं तर त्याचा अर्थ काय होतो, आपला व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी काय बिलकुल इक्वल आहे असं त्याचा अर्थ समजायचा. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही समान आहे म्हणजेच काय होते, 2 लॅम्प सुरू राहते आणि 1 लॅम्प काय होतो, बंद होतो. त्याचं बी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट कॉज द टर्मिनल व्होल्टेज ऑफ अन अल्टरनेटर रिड्यूस. आता विचारला टर्मिनल व्होल्टेज का बरं रिड्यूस होतं, म्हणजे आता जो अल्टरनेटर आपला EMF जनरेट करत आहे, टर्मिनल म्हणजे बाहेर लावायसाठी आपण कंडक्टर लावले, ते काय करणार, बाहेर आपल्याला आउटपुट देईल. आता आउटपुट देताना तिचा व्होल्टेज का बरं कधी कधी कमी होतो असं विचारला. ते कधी कमी होऊ शकतो, आर्मेचर रिॲक्शन नाही. आता बरेचसे त्याचे उदाहरण आहे पण या आन्सर याच्यानुसार आर्मेचरचं जर रेजिस्टन्स वाढलं, आर्मेचरचं काय होईल, जर रेजिस्टन्स वाढलं तर आउटपुटमध्ये जो बाहेर आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे तो व्होल्टेज काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. म्हणजेच लोड वाढल्यास त्याचा टर्मिनल व्होल्टेज काय होतो, कशामुळे कमी होतो, लोड वाढला की आर्मेचरचं काय होतं, रेजिस्टन्स वाढला की तो ऑटोमॅटिक त्याचा टर्मिनलचा व्होल्टेज काय होऊन जाते, कमी होऊन जाते. तर हेच विचारलं होतं, कमी नाही. इथं काय कशामुळे वाढतो हे विचारलं आहे, तर कशामुळे वाढतो, वाढलेलंच विचारलं आहे ना, नाही. लोड वाढल्यास म्हणजे टर्मिनल व्होल्टेज कमी विचारलं आहे, कमी कुठे गेला, इथे कमी आहे. ठीक आहे, कमी कधी होतो असं विचारलं आहे, तर आर्मेचरचं रेजिस्टन्स वाढलं की तो कमी होतो, म्हणजे याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्याच्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग द डॅम्पर वाइंडिंग इन AC जनरेटर. डॅम्पर वाइंडिंग कशासाठी वापरले जाते, मग सेम प्रश्न आला. हंडिंग म्हणजे ते झटके मारते ना मोटार, ते तशी झटके मारण्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी एक स्पेशल पुन्हा वाइंडिंग लावली जाते, त्याला काय म्हटलं जाते, डॅम्पर वाइंडिंग म्हटलं जाते. म्हणजे पुन्हा ॲडिशनल वाइंडिंग लावली जाते तुमच्या अल्टरनेटरमध्ये. ठीक आहे, तर याचं डी उत्तर काय राहील, बरोबर आहे. सेम प्रश्न आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला होता मगाच्या पेक्षा. नंतरचा प्रश्न बघितला, व्हॉट इज द टाईप ऑफ अल्टरनेटर. इथं विचारला अल्टरनेटर, दाखवली डायग्राम आणि विचारलं डायग्रामवाले प्रश्न सर्वात सोपे, डोकं लावायचं काम नाही, डायग्राम पाठ झाली की झालं. याच्यामध्ये आहे ना ब्रशेस लागलेले नसतात, या अल्टरनेटरमध्ये ब्रशेस लागलेले नसतात, म्हणून या अल्टरनेटरचा ब्रश नाही आहे म्हणजे ब्रशलेस, ब्रश नाही आहे म्हणजे ब्रशलेस. तर याचं ए उत्तर काय राहील, बरोबर राहील. ब्रशलेस अल्टरनेटर म्हणजेच ब्रश नसलेला अल्टरनेटर असं त्याला म्हणतो, त्याचं ए उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कॅल्क्युलेट तर पुन्हा स्पीड, फक्त काय रोटेशन पर सेकंदमध्ये काढलाय, सेकंदमध्ये काढलाय म्हणजे मगा फॉर्म्युला काय होता, 120F/p होता. आता हे कशामध्ये होतं, मिनिटमध्ये होतं. आता याला काय करायचं, आपल्याला सेकंद करायचं. सेकंद म्हणजे काय करू, भागीला काय करू, 60 करू, भागीला काय करू, 60 करू, म्हणजे तेवढे सेकंद. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय झालं, 60 झालं. याचे कॅल्क्युलेशन कराल तर तुम्ही जवळपास 50 RPS येऊ शकते, म्हणजे रोटेशन पर सेकंद. RPS म्हणजे रोटेशन पर सेकंद. त्याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग द रोटेटिंग फील्ड टाईप अल्टरनेटर. आता रोटेटिंग फील्ड टाईप अल्टरनेटरचा अर्थ काय होतो बघा, रोटेटिंग फील्ड टाईप अल्टरनेटर वापरण्याचा फायदा काय आहे. तर आता बघा, हे काय आपलं बाहेरचं स्टेटर आणि मधलं काय तुमचं रोटर आहे. तर इथं विचारलं आहे की हे जे फील्ड आहे ही काय, याला आपण फील्ड कॉईल म्हणतो, ही फील्ड काय होते, फिरत राहते. तर याला फिरतच का बरं ठेवतो आपण असं विचारला. त्यांना बाहेर नाही लावू शकत का, ना 100% बाहेर लावू शकतो, पण त्याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की आता तुम्हाला माहित आहे हे काय तुमचं AC आउटपुट आहे, पण AC जे आउटपुट आहे कसं राहील, 3 फेज राहील. तर या शाफ्टवरती आहे ना स्लिप रिंग लावली राहते. काय लावली राहते, स्लिप रिंग लावली राहते. जर तुम्हाला 3 फेज सप्लाय घ्यायचा असेल तर तुम्हाला किती स्लिप रिंग लागतील, 3 लागतील. आणि जर तुम्ही DC सप्लाय जर आतमध्ये टाकला तर DC सप्लायला किती 2 स्लिप रिंग लागतील, 2. तर जर म्हणून काय करतो आपण, या फील्डला काय करतो, रोटरवरती ठेवतो. काऊन, आपल्याला स्लिप रिंग किती लागल्या पाहिजे, 2 म्हणजे कमी लागल्या पाहिजे. याचे भरपूर काही कारण आहे, पण त्याच्यातलं एक कारण की स्लिप रिंग काय लागते, कमी लागते, म्हणून आपण काय करतो, त्याला रोटरवरती ठेवतो. कोणाला, फील्ड वाइंडिंगला. तर फील्ड वाइंडिंग कुठे गेला, टाईप ऑफ युझिंग द रोटेटिंग फील्ड का बरं ठेवतो हे विचारलाय. ठीक आहे, तर उत्तरात जर बघितलं, लोकेट द फॉल्टसाठी नाही, कनेक्ट द लोडसाठी नाही, इझी डिस्प्यूटसाठी नाही, पण 2 स्लिप रिंग वापरल्या जाते फक्त, म्हणून आपण काय करतो, आपण त्याला त्या फील्डला रोटरवरती ठेवतो. जर तीच आपण आर्मेचर म्हणजे तेच जर आपण आपली आउटपुटवाली जर वाइंडिंग ठेवली त्या रोटरमध्ये फील्डच्या ठिकाणी आर्मेचर वाइंडिंग, तर आपल्याला 3 स्लिप रिंग लागणार. तर आपण काय करतो, एका स्लिप रिंगचे पैसे वाचवतो आणि मेंटेनन्स वाचते, बऱ्याच काही गोष्टीमध्ये फरक पडते. तर आणि पुन्हा बाकीचे पण कारण आहे, हे फक्त ऑप्शननुसार कारण होतं. त्याचं डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट इन इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन करंट इन अल्टरनेटर. मगच तुम्हाला जर प्रश्न आठवत असेल, डिमॅग्नेटायझिंगवाला एक प्रश्न आला होता, त्याच्यात तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही फील्डचा करंट वाढवला तर डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट काय होते, कमी होते. म्हणजे जे कमजोर होत चालले होते आपले प्लग, त्याची ताकद वाढते जर आपण करंट वाढवला. इथं तेच विचारलं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने, की इफेक्ट इन इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन. जर एक्सायटेशन फील्डचं जर वाढवलं तर त्या अल्टरनेटरमध्ये काय फरक पडू शकते हे विचारलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जसं डिमॅग्नेटायझिंग जर होत आहे म्हणजे चुंबकीयकरण काय होत आहे, प्रतिबंधित होत आहे म्हणजे किंवा कमी होत आहे, तर मग आपण करंट दिला त्या फील्डला की त्याची ताकद काय होते, वाढून जाते. म्हणजे आपण काय करतो, त्याला प्रिव्हेंट करतो, डिमॅग्नेटायझेशन होण्यापासून प्रिव्हेंट म्हणजेच आपण त्याचा करतो प्रतिबंध करतो किंवा त्याला रोखतो, त्याची ताकद कमी नाही झाली पाहिजे, म्हणून आपण काय करतो, फील्डच्या
करंट काय करतो, वाढवून देतो. म्हणजे याचं हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा न्यूमेरिकल आहे. मग न्यूमेरिकल आला की मी तुम्हाला तेच सांगेल की मी तुम्हाला इथे छान पद्धतीने समजून सांगितलं आहे, थोडासा वेळ घेऊन. तर तुम्ही इच्छा असेल तर बघू शकता किंवा मग निम्मीच्या प्रमाणे याचं उत्तर बी आहे, तुम्ही पाठ पण करू शकता, ते आता तुमची चॉईस आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द कॉज फॉर हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर. पुन्हा विचारला आहे की हंटिंग का बरं होते अल्टरनेटर. हंटिंग म्हणजे तू झटके मारतात, कशामुळे मारते बघा. ओव्हरलोड नाही, रनिंग विदाऊट लोड पण नाही, रनिंग विथ फ्लक्च्युएटिंग स्पीड. आता स्पीड कधी फ्लक्च्युएट होऊ शकते, जर त्याच्यावरती काय होते, लोड वाढलं तर. आता डीवाला ऑप्शन नसतात, आपला सीवालाच बरोबर असतात, पण आता सध्या डीवाला बरोबर आहे. कारण की जर लोडमध्ये जर सतत आपण चढ उतार म्हणजे कमी जास्त जर केलं तर तो झटके मारू शकते आपला अल्टरनेटर, म्हणजे त्याला काय म्हणतो, हंटिंग म्हणतो. ठीक आहे. तर या प्रकार आता इथं शिकार लिहिला आहे, शिकार म्हणजे हंटिंग लक्षात ठेवा. ठीक आहे. ते हंटिंग शिकार वेगळा आहे आणि झटके मारण्यावाले हंटिंग वेगळी आहे. तर याचं डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. आता हे न्यूमेरिकल आहे आणि हे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी मी सांगेल की तुम्ही काय करा, ओपन माइंड गुरुजीच्या यूट्यूब चॅनलमध्ये जा, हिंदी, त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे, किंवा सर्च करायचं डायरेक्ट ITA सेकंड इयर न्यूमेरिकल समोर लिहायचं. काही सर्च करायचं असलं की सरळ समोर ओपन माइंड गुरुजी लिहायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक मिळूनच जाईल. ठीक आहे. तर याचं उत्तर याच्यानुसार सी बरोबर असायला पाहिजे, तुम्हाला चेक करून घ्यायचं. तर हा प्रश्न होता 277 आणि आपला चॅप्टर होता अल्टरनेटर. तर आत्ताच्या क्लासमध्ये मी तुम्हाला असं सांगू शकतो की आता आपला 5वा चॅप्टर पण काय झालेला आहे, संपलेला आहे. म्हणजे ज्याचं नाव होतं अल्टरनेटर, हाही चॅप्टर संपलेला आहे. याच्यानंतर आपण नंतरचा चॅप्टर कंटिन्यू करू. तर मग तुम्हाला तोपर्यंत काय करायचं आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा काही सांगायचं असेल मला, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरिता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत इथे ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.